तर चला मंडळी, आपण निघालेलो आपल्या भावाला बाय करूया 100%. मम्मी पप्पा हे लोक बसलेत मंडळी. विषय बघा विषय म्हणजे कसला, सिनरीचा विषय. कडक 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 वाटतं, एकदम कडक रस्ता. तर आपण मंडळी फायनली आलोय. आणि कुत्र्यांचा विषय काय रे, तुमच्या आईचा गो तुमच्या कुठं. माझ्यावर खूप तर नमस्कार मंडळी, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. सकाळचे वाजलेत 3:15 आणि आपण निघालो आपल्या गावी गणपतीसाठी. मी लास्ट ब्लॉगमध्ये म्हणालेलो की गणपतीचे ब्लॉग येतील. तयारीचे काही असं ब्लॉग करता आलं नाही कारण की टाईमच नव्हतं, म्हणजे एकदम फुल बिझी शेड्यूल होतं. त्यामुळे म्हटलं आपण जेव्हा जाऊ डायरेक्ट आपली आजची जी जर्नी आहे तिचाच ब्लॉग करू, तोच शूट करू. आता आम्ही निघणार आहोत आमच्या घरातून. ॲक्च्युली मम्मी, आपली बायको, पप्पा आणि वने आत्या आणि मामा हे लोक 4 व्हीलरमध्ये, मी 2 व्हीलरवरती आहे. आता आपला नेहमीप्रमाणे आपल्याला गावी आपली गाडी लागतेच, तसाच विषय. तर आजची जर्नी आता स्टार्ट होते. 3:15 वाजलेत. आम्हाला लवकर निघायचं कारण की बाबूला घेऊन जायचं आहे. त्यामुळे जरा लवकर, आणि रस्त्याचा थोडासा विषय आहे. आजच्या ब्लॉगमध्ये रस्ते कसे काय आहेत तोपर्यंत उजळलं तर ठीक आहे, पण उजळेलच म्हणजे मला असं वाटतं. कारण की आपल्याला घाई गडबड करायची नाही जास्त, पण वेळेत पण जायचं कारण की हिच्या वडिलांना म्हणजे बाबांना रिटर्न यायचं आहे. तर आजचा ब्लॉग एन्जॉय करा. आजचा काय, ह्याच्या पुढचे ब्लॉग सगळे एन्जॉय करा. मी प्रयत्न करेन त्या गणपतीच्या दिवसात पण ब्लॉग टाकायचा. गोप्रोवरती शूट करत नाही, हा शूट आत्ताचा मोबाईलवरचा, त्यामुळे थोडंसं क्वालिटी मॅटर करेल. गोप्रो लावला आपण आपल्या हेल्मेटला आणि फुल एकदम तयार. तो काय विषय होतोय, कारण की लास्ट टाइम लावलेला तेव्हा ते पिन हल्लेली, काय आवाज येत नव्हता. पण आज आपण प्रॉपर प्रिपेअर आहोत, त्यामुळे बघूया कसं काय विषय. आणि बघूया आजची जर्नी कशी होते. तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा. आम्ही कुठे कसं काय थांबणार, हे लोक मला भेटतील की नाही माहीत नाही. मी यांना म्हणालो की तुम्ही माझी वाट बघत बसू नका, तुम्ही पोचा, मी ऑटोमॅटिक मागे पुढे थोडासा विषय करून पोचेन. तर चला, आपले सगळी मंडळी तयार आहे. अर्धे खालती गेले, अर्धे थोडे झोपेचा विषय आहे, थोडा जागरण चाललं आहे. तर ब्लॉग एन्जॉय करा आणि ब्लॉग कंटिन्यू करा. तर चला मंडळी, आपण निघालेलो आपल्या भावाला बाय करूया 100%. मम्मी पप्पा हे लोक बसलेत. थोडंसं याची सेटिंग करत होतो, कसं काय विषय काय समजत नव्हतं. निघूया काय. हां भाऊ, माया मागून या. बाबू आणि बघा, दिसत नाहीस. चला तर चला मंडळी, आपल्या जर्नीला सुरुवात झालेली आहे. आणि गणपती बाप्पा मोरया. खास आपण ज्या म्हणजे वर्षभर ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट बघतो त्याच्यासाठी आपण निघालोय. स्वामींच्या कृपेने, गणपती बाप्पाच्या कृपेने प्रवास आपला व्यवस्थित व्हावा हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. आणि बाकी रुंबा गडगुंबा एकदम कडकमध्ये सेटअप तर केलं आहे. काय माहीत कितपत चालतं आहे, नाही तर नंतर मी व्हॉइस ओव्हर देईन, काय विषय नाही. आता आपण निघालो इथून आपल्याला पहिलं वनात्याला पिकअप करायचं आहे, त्याच्यानंतर तिथून आपल्याला निघायचा विषय घ्यायचा. कुठे राहिले लोक. चला मंडळी, आपण आत्याला घेतलेले. चल बाय. ब्लॉग मध्ये बाय तर कर. वा
चला आत्ता वित्ताला घेतलं वहिनी, बाय. चला बाबा इथून युटर्न घेऊया, तिथे ब्रिजच्या खाली लेफ्ट साईडला CNG एकदा फुल करूया मला. चला मंडळी आपण निघालेलो. आपला विषय एकदम रुंबावाला झालेला आहे. रेकॉर्डिंग होतंय की नाही काय माहीत नाही, पण ठीक आहे जे काय असेल ते. आता आपण इथून निघूया, CNG भरूया आणि रसिकाला भेटायचं आहे. सगळ्यात मोठी गोष्ट नाही तर विसरून जायचो भाई, रसिकाला भेटायचं आहे. बघूया काय विषय आहे. तर मंडळी आपण आता मानखुरच्या ब्रिजवरती आहोत. मानखुर्द काय झालं बाई, तर आपण मानखुर्दच्या ब्रिजवरती आता आईच्या गावात मानखुर्दच्या ब्रिजवरती आपण पोचलोय. विषय असा आहे, विषय काय नाही, रसिकाला भेटायचं आहे, बाकी काय विषय नाही. टाइमपास न करता फटफट जायचं आहे, कारण की बाबांना रिटर्न निघायचं आहे. मी त्यांना म्हणालो भाई माझं काय, मला माझी वाढ काही बघत बसू नका, तुम्ही तुमच्या लेवलला जा, तुमच्या लेवलला काय ते बघा आणि निघा. आणि बघा समोर बघा गणपती बाप्पा चाललेत भाई, गणपती बाप्पा मोरया. इथे मंडळाचं आहे कोणता तरी गणपती 100%. हां नवीन टायर बसवले ते आहे, ठीक आहे. म्हणजे नवीन आहे त्यामुळे चांगले आहे. मला थोडं असं माझं चाललेलं का बघायचंच नाही, मला वाटतं स्पीड ब्रेकर दिसतच नाही. काय विषय काय ना, विषय लय गहन आहे. हां टायरचा परफॉर्मन्स सध्या तरी अजून चांगला आहे. आता गावी जाता येता बघा काय विषय होतोय. C8चा बसवलाय मी, ह्याच्या आधी मिशलिनचे. हां थांबा, स्लो ह्याच्या गावात ह्याच्या आधी मिशलिनचे बसवलेले दोनदा. पुढचा टायर भरपूर पंक्चर झालेला, त्यामुळे मग मी त्यात ट्यूब टाकलेले आणि तसा विषय केलेला. मागचा टायरचा विषय असा होता की त्याला काय जास्त पंक्चर नव्हते, पण तो वर्षाला बदलतोय. काय माहिती आता टायरचा काय विषय. भाई खड्डा खूप मोठा होता रे. खड्डे आज नुसते खड्डे बघत जायचं आपल्याला. मेन तो विषय, खड्ड्यांचा काय विषय बघतोय. सगळे जे बाईकने केलेत म्हणा किंवा काय, सगळे रील टाकतायत. तर मुंबई गोवा हायवे असा आहे, मुंबई गोवा हायवे तसा आहे, हे आहे ते आहे, विषय असा आहे तसा आहे. आपण फुल फुरसतमध्ये आणि फुल सावकाश जायचं, आपल्याला काही नाही. कारण की आपण आपले ॲक्सेस घेऊन चाललो. आपल्या सखीला कोणत्याही प्रकारची इजा होता कामा नये. आणि आता आपण हा इथून लेफ्ट घेऊ वाशीला जायला. लेफ्ट घेतल्यावर एकदा फोन करावा लागेल हिला, काही जण आपला रसिकाला. ती मला म्हणालेली, तिला सांगतो तू भाई येऊन उभी राहा, पहिली उभी राहा आणि मला लोकेशन पाठव, म्हणजे मला पण समजेल. पोलीस मामा आत्ता पण आहेत, झोप आहे का नाही मामांना. बसवाल्याचा काय विषय. चला रसिकाला फोन करूया आणि बघूया ती कुठे भेटते कसं काय. तर मंडळी आपण रसिकाकडून घेतलेले आहे आपली वस्तू. तिने ॲक्च्युली नवीन हे चालू केलं आहे, आपला चॉकलेटचे मोदक म्हणा किंवा असं गणपतीसाठी स्पेशल. तर मी म्हटलं आपल्या बहिणीने नवीन चालू केलं आहे, तिचे पोस्ट होते. म्हटलं आपण आपल्या माणसाला 100% सपोर्ट केलं पाहिजे, म्हणून एवढं सकाळी 4 वाजता ते मोदक घ्यायला आलेलो. आणि खास थँक्यू तिला बोललं पाहिजे, कारण की ती स्वतः आली. तिने ॲक्च्युली कुरिअर नसतं परवडलं आपल्याला, तिला पण नसतं परवडलं. त्यामुळे म्हटलं ठीक आहे मी जाणार आहे तेव्हाच तू ये. ती म्हणाली की नाही ते बेटर पडेल. आणि ती सकाळी आली तिथे, सॉरी आत्ता इथे सकाळी आता आली, आपल्याला भेटली.
शूट करता आलं ना, कारण की ते थोडं एकदम फुल एकदम झोपेपेत होते ना. रसिकाच्या मिस्टरांची बहीण पण होती, त्यामध्ये बरोबर वाटत नाही आपण त्यांना असं ब्लॉग बिगमध्ये घ्यायचं म्हटलं तर. आता आपली जर्नी प्रॉपर लेवलला सुरू झाली आहे आणि ट्रक बी एकदम वन साईड आहेत रस्त्याला, पण आपण सावकाश जाणार आहोत, काही विषय नाही. तर मंडळी आपण आता पनवेलमध्ये पोहोचलोय. विषय असा आहे की हे लोक CNG भरायला थांबलेत, तर आपण जरा भेटूया त्यांना आणि आपण हळूहळू पुढे होऊया, कारण की आपल्याला थांबून विषय ना आपल्याला लेट होईल. हे लोक रप पुढे आलेले. तर बघूया काय CNGचा विषय काय. हां ती बघा आपली गाडी तिकडे आहे, हे लोक उतरले असतील मला वाटतं. तर मंडळी CNG भरून झालेलं आणि आता इथून निघायचा विषय घ्यायचा आहे. ते लोक निघालेत पुढे, आता मी पण निघतो. मी फक्त मध्ये मध्ये चेक करतोय की काय विषय होतोय की नाही रेकॉर्डिंग. चला आपण पण निघूया. ते लोक मध्ये कुठे नाश्ता बिष्टाला थांबले आणि चुकून जर आपल्याला भेटले, नाही तर आपण आपल्या स्पीडलाच आपण आपल्या लेवलला जायचा विषय करायचा आहे. हे थोडं महत्त्वाचं आहे. असं नाही केलं पाहिजे, पण पहिले रात्रभर जागलेलो आहे त्यामुळे थोडा विषय होऊन जाईल ना. आणि व्ह्यू तर बघा चांगला आहे तो रात्रीचा व्ह्यू. मला वाटतं थोडं ऑटोवर ठेवलं आहे का मी, ऑटोवर आहे की कशावर आहे काय माहीत नाही शटर, पण ठीक आहे व्ह्यू पण चांगला येतो आहे आणि मजा येते. आपण गणपतीला चाललोय भाई, केतन बितन सगळे मागून येणार आहेत. गणपतीचं जे डेकोरेशन घेतलंय ते बांधलंय वरती, आता ते कितपत व्यवस्थित राहते काय विषय माहित नाही, पण देवाच्या कृपेने काही होता का म्हणे प्लीज, कारण की जरा खर्चिक विषय झालेला आहे तो आणि इच्छा खूप आहे ते चांगल्या प्रकारे व्हावं म्हणून. बघूया. हां इथे वनात पहिली इथे राहायची खांदेश्वरमध्ये, आता मीरा रोडला आहे. चला भेटूया पुढे, रस्ता बिस्ता कसा काय ते दाखवूया आणि थोडा चहा पिचा विषय मला वाटतं करायला लागेल, बघू कसं काय ते. आणि बसवाला काकांना फुल इज्जत, खड्डा बघा एवढा आला भाई. तर मंडळी क्लायमेट बघा वचपारा बरोबर वूप्स वाला नाही काय वचपारा बरोबर वूप्स ना. हां तेच ते काय ते श्रीमान भाऊ आपले जे काय बोलतील तेच. आणि आपण आता नाश्ता करून निघालो. मी नाश्ता काय केलं दाखवलं नाही मी माझं एकदम थोडं गोप्रोचं चार्जिंग पण थोडी कमी आहे, त्यामुळे म्हटलं जास्त काय विषय हे करत नाही, थोडं फटफट जाऊया. हे लोक मागे आहेत, आता माझा आवाज येतोय की नाही माहित नाही, मध्ये मध्ये काय प्रश्न आला नाही तिथे मी व्हॉइस ओव्हर दिलेला आहे. बघूया काय विषय आहे तो. ठीक आहे रस्ते अजून जरी ठीक आहे, आता पुढे कोलाट बिलाटचा काय विषय कसं काय ते. मंडळी विषय बघा विषय म्हणजे कसला सिनरीचा विषय. कडक वाटतं एकदम कडक. रस्ता आता वडखळच्या पण ऑलमोस्ट जरासं पुढे आलोय, अजून तरी ठीक आहे. ते म्हणतात कोलाड बिलाडला खराब आहे, बघा कोलाडला आपण पोहोचलेलो तर नाही आहे. काय विषय भाई एक्सपल्स म्हणजे ते मनात एक्सपल्स आल्यापासून ते सगळीकडे एक्सपल्सच दिसत आहेत. त्या दिवशी जी वॅगन मधून गेलेलो, वॅगनर आपली
तर ती वॅगनारच सगळीकडे दिसत होती. वॅगनार म्हणजे आता सिंगल रस्ता झालाय इथे काय विषय झाला काय माहित नाही. आता सिंगल रस्ता झाला आणि खराब रस्ता. हे मला या ब्लॉकचं एवढा ह्या ब्लॉक काय बोलतात ते ब्लॉकच बोलतात वटवा काय असेल ते. एवढी चीड होते ना कधी कधी एवढी चीड. ते खालीवर असले ना किंवा झाला आणि समोर काय ट्रॅफिक लागला का काय विषय गंभीर. तिथे आपण खंबीर काय बोलते पब्लिक काही. म्हणजे मगाशी तर मला एवढी झोप येत होती ना लिटरली. कारण की झोप झाली नव्हती तो विषय होता मेन. आणि दुसरा विषय असं काय नाही पण झोपच झाली नव्हती. म्हणून मी चहा पिण्यासाठी आता पेन नंतर पेन असं करता ऑलमोस्ट विळखड पुढे आलो. चहा प्यायची राहिलेली शेवटी ते मी पिऊन घेतली. आता कुठे बरं वाटलं. एक वडापाव एक प्लेट मेंदूवडा म्हणजे 2 मेंदूवडे चेपलेत मजबूत मध्ये एकदम आणि निघालोय. आता जरा तरतरी आल्यासारखं वाटतंय भाई. विषय खोल करून टाकायचा एकदम. विषय खोल आणि चड्डीला होल. माझ्या नाही तुमच्या. म्हणजे आपण आता ऑलमोस्ट मला वाटतं इथे काय बोलतात ते नागोठण्याला पोहोचलोय. 9च्या आतमध्ये मला वाटतं आपण ॲटलिस्ट माणगावला पोहोचायला पाहिजे. म्हणजे आपण 11 साडे11 पर्यंत घरी आपण पोहोचू आतल्या रस्त्याने. बघू कसं. मला माणगावला पेट्रोल भरायला लागेल लक्षात ठेवायला. तसं जातो पण थोडासा रस्ता थोडासा घाटा बिटाचा असा डोंगराचा लागला की कसं पेट्रोल जास्त खातं ना. विषय तो होतो. आणि हिरवगार निसर्ग मला निसर्गाची जेवढं कौतुक करावं ना तेवढं कमी वाटतं हे खरंच. एवढं सुकूनचा श्वास आहे ना भारी. आणि थोडी ढग जमायला सुरुवात करते. पाऊस काय करते काय माहिती बघूया. डोंगर बघा स्पेसिफिक जवळून दिसते का ना तुम्हाला कसं दिसतं आय डोंट नो पण एकदम खूप भारी वाटतं. कोकणाला देण आहे. स्वर्ग म्हणतात कोकणाला. तीच देण आहे कोकणाला. बघा हीच देण ती. मी पुण्यात मला अटक करा. गाड्या एकदम वन साइड चालला. प्रायव्हेट वाला सकाळ भरपूर निघालेत. भरपूर शिकार निघालेत. तर मंडळी आपण माणगावला पोचलोय. माणगावचा रस्ता थोडासा रुंद गेलेला आहे त्यामुळे बऱ्यापैकी आहे व्यवस्थित आहे. गाड्या सकाळी मी मगाशी सांगितलं प्रमाणे बराच निघाल्यात. पण ठीक आहे मला वाटत ना आत्ता सकाळ अजून मार्केट ओपन झालं नसेल ना. अरे भाई नाही मी बोललं आणि ट्रॅफिक लागला का काय नाही. सकाळचं मार्केट अजून ओपन झालं नसेल ना त्यामुळे एवढा काय विषय नसेल कदाचित. मध्ये रेकॉर्डिंग करत होतो ती रेकॉर्डिंग होत नव्हती. म्हणजे आपला व्हॉइसचं हे रेकॉर्डिंग झाली पण व्हॉइसचं ते करेक्शन थोडं लूज होतं. मला वाटतं ना मला ते माईकचं काहीतरी जुगाड करावा लागेल. हा व्यवस्थित काय एवढा बसत नाही माईक. काहीतरी वेगळा सीन करावा लागेल माईकचा. बघा काय करता येते. बघा ह्या इकडे ट्रॅफिक असते. आधी ट्रॅफिक का होते कशी होते ते कोकणकरांना चांगलंच माहिती आहे. आपल्या नेहमीच्या माणसांना सगळ्यांना काय विषय नाही. बाईक वन साईड चालले तर टाकून याच्यात. आणि पोलीस काकांना इज्जत सणासुदी काम करतायत काय विषय नाही. हे बघा चारही बाजूने गाड्या यायचा विषय असतो त्यामुळे इथे थोडासा ट्रॅफिकचा विषय होता. आता आपण कितीचा पेट्रोल भरलेला
हां 300 रुपयाचा पेट्रोल भरलेला, थोडासा आधी होता आपला. ठीक आहे, आता परत 200चा टाकायचा म्हणजे आपण इझिली गावीपासून थोडासा उरणार आपला. 1-1.5 लिटर पेट्रोल आरामात उडतो. म्हणजे आपली गाडी तरी ना मिनिमम मॅक्स म्हणजे असं म्हणाल ना तर 500-550 रुपये जाते. ट्रॅफिक निघाला तर 550, नाही तर 500 रुपयातच जाते असंच समजा. एवढी बऱ्यापैकी चांगला ॲव्हरेज देते गाडी आपल्याला. हे बघा, याने मध्येच लावलं आहे टेम्पो. हे असे गाड्या लावतात ना मध्ये मध्ये, तिथे मग थोडं ट्रॅफिकचं हे होऊन जातं. हे लोक पण मागे येतात, त्यांनी CNG भरलं आहे. बघूया. माईताईला स्पेशल थँक्यू गाडी दिल्याबद्दल. माईताईचा आभार. ठीक आहे, आपलीच बहीण आहे, काय विषय नाही. आभार आपल्या माणसांचे नाही मानले पाहिजे, पण तिने एकदम खूप मोक्याला गाडी दिली. कारण की बाबूला आणायचा होता विषय म्हणून. नाही तर आपलं काय अश्विनी सुप्रिया जिंदाबाद असतात. आणि काकांना घाई लागली भाई. चला फुल लुक बिक देतात काका एकदम वन साइड. चला पेट्रोल भरूया आणि मग पुढची जर्नी, त्यांची वाट बघायला लागेल लोणेरेला, आणि पुढची जर्नी कंटिन्यू करूया. तर मंडळी आपण माणगावच्या पुढे आलोय. माणगाव क्रॉस करून आता आपल्याला लोणेरेवरून राईड घ्यायचं, आंबेत मार्गे जायचं. आपला सगळ्यात जुना रस्ता. बाईक जेव्हा पहिल्यांदा बाईकने आलेलो एकदा, म्हणजे एकदा निलाजाबरोबर आलो आणि एकदा स्वतः घेऊन आलो. पहिल्यांदा घेऊन आलो तेव्हा मी आंबेत मार्गेच गेलेलो. आंबेत मार्गेच विषय चांगला होता. नंतर ते आंबेत मार्गेचा पुलाचा इश्यू झालेला, त्यामुळे ते महाड मार्गे सगळे जायचे. पण आंबेत मार्गे लवकर जाता येतं. आणि सिनरी तर बघा भाई, गोप्रोला इज्जत आहे भाई, गोप्रोला इज्जत आहे. पैसे वसूल करून देतोय गोप्रो. शूट चांगलं येतं एकदम. आणि हा आता खड्डा आलेला आहे आणि खड्ड्यात गाडी गेलेली आहे. हे बघा, नितीनदा असता तर मजा आली असती. नितीनदाला पण हे सगळं प्रॉपर शूट करता आलं असतं. येऊ कधीतरी, येऊ नितीनदा बरोबर. पण बघा अजून लोणेरे आला नाही. तिथून राईट मारून आपला थांबायचं आणि या लोकांना हे करायचं, या लोकांबरोबर जायचं. बघू कसा काय विषय होतोय तो. तर मंडळी आपण बरेच दिवसांना म्हणणार बरेच वर्षांनी या मार्गाने आलोय. पुढे रस्ता कसा काय आय डोंट नो, चांगला असावा होप सो. कारण की आमच्याकडे दापोलीला झालं एक लोणेरे मार्गे, गोरेगाव मार्गे, परत टोल मार्गे, अनेक लाटवण मार्गे, आणि अजून आपण ते खेडवरून जात होतो तो विषय. पण हे असे 2-3 मार्ग आहेत जायला जे बेटर मार्गात. हल्ली बरेच वर्ष आम्ही लाटवण मार्गेच जात आलेलो, टोल मार्गे. आणि आंबेतचा ब्रिजचं थोडं काम चालू होतं, बंद होतं, त्यामुळे तिकडून जायचं. इकडचं बंद होतं, सगळं विषयच नव्हता काय. आता बरेच वर्षाने आलोय. बघा रस्ता मॅप टाकला, ॲक्च्युली समजत नाही काय कसं काय विषय असेल, पण बघावं लागेल. ऊन पडलंय बघा. जंगलातून आपली वाट, जंगल भाग असं एकदम भारी वाटतंय. असे रस्ते आले ना की थोडा टेन्शनचा विषय होता. आपली एक्सरसाइज त्यामुळे चढून जाते, पण बाईक बिक असताना मग परत विषय झाला असता. आता रिटर्नला सगळ्या गाड्या निघाल्यात ज्या ट्रॅव्हल्सच्या आहेत त्या. पावसाची वाईफ घ्या गायस, पावसात शूट तर करतोय. गोप्रोची काय अवस्था होते काय माहिती. आणि रस्ता पण एकदम कडक बनवला आंबेत मार्गावर. एकदम रुंबा गडगुंबा वाला रस्ता आहे. आपल्याला इथून अजून दीड तास, म्हणजे 1 तास 15-20 मिनिटं दाखवत आहे. जाऊ आपण 10:30 वाजेपर्यंत घरात जाऊ. 4ला निघालो ना, 5, 6, 7, 8, 9, 10 बरोबर 6-6.5 तास.
आरामात, नो गाई नो कोच. मंडई आंबेतचा ब्रिज बघा, थोडा कॅमेरा पुसतो आणि विषय होऊन जाऊ दे. बघा दर्जा दर्जा, कडक 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 कडक. कोण आहे भाई? हा बरेच वर्ष झाले, 5-6 वर्ष मला वाटतं. हा लॉकडाऊनच्या नंतर बंद होता हा ब्रिज कन्फर्म. लॉकडाऊन मध्ये आम्ही इथे इकडूनच गेलेलो, फुल चेकिंग बेकिंग एकदम वन साइड इथे चाललेली. मामा आतमध्ये गाडीत बसले, त्यांचा आताच फोन आलेला, कारण तुझे पाय बी दुखत असतील तर जरा थांबूया आपण, काय विषय नाही, थांब जरा. बोल ना मामा, आपला काय विषय ना, आपल्याला सवय आहे. अरे भाई हा तर खूपच खराब आहे, काय विषय आहे? हा एवढाच पॅच, सस्पेन्शन जाते त्याच्यात शाप. छे नशीब असा पूर्ण रस्ता नव्हता, आता गाडी डोक्यावर घेऊन जायला लागली असते. मजा आली आज राईड करायला. रस्ते पण एकदम म्हणजे एकदम पण चांगले आणि एकदम वाईट नव्हते, ओके होते, मध्ये मध्ये थोडा थोडा पॅच, पण ठीक आहे. काय काय ठिकाणी खूप चांगले होते, त्यामुळे बघा आत्ताचा पण रस्ता एकदम रुंबा आहे, त्यामुळे गाडी चालवायला मजा येते. आता आपण थोड्याच वेळात पोहोचू. मंडणगड सोडले आपण, तिथे CNG भरली बाबांनी, त्यांना रिटर्न जायला बरं पडेल म्हणून. आता मंडणगड सोडलं आहे आपण. आता इथून आपण जाणार आहोत घरी. मस्करीचा वाट. आपण इथून आता पिसे मार्गे, पालगड पिसे मार्गे करत घरी जाणार आहोत. घरी वाट बघते माझी खुर्ची, माझा बोचा टेकवायत, मला त्या गाडीवरती कंटाळा आला, असा विषय झाला. आणि ग्रीनरी पावसानं भिजवला, पाऊस काय खोटा आहे. सकाळपासून घातलेली पॅन्ट तेव्हा पडला ना, आणि आता काढली मगाशी तर पडतोय सारखा. काय बोलणार, जाऊ द्या. चला तुम्ही पण ब्लॉग कंटिन्यू करा. एंड कधी करायचा तर ठरवतो, बघूया काय बोलतायत, सिच्युएशन काय बोलतात त्याच्यावर डिपेंड. मंडळी बाबूच्या अंगावरून नारळ काढून देतात सीमेवरती. चला झालंय, आपण आपल्या सीमेमध्ये एंटर केलेलं आहे. भेटतो देखो. तर आपण मंडळी फायनली आलोय. आणि एक कुत्र्यांचा विषय काय रे, तुमच्या आईचा गो तुमच्या कुठं. काकी बसले वाट बघते. बरी आहेस ना? हाय श्लोक. बारसा आहे आपल्याकडे. आपल्या गावी आल्यावरती फिलिंगच वेगळी आहे, म्हणजे वाव वाली फिलिंग आहे एकदम.
हे मामा उतरत आहेत, आत्या आणि मामा. काका आपले तयारीत बसलेत. ती ट्यूबलाइट का लावली बाहेरची? माझ्यावर फेकशी. नारळ दिला नाही, देऊन द्या. सरप्राईज. बाबूचा वेलकम चालू आहे. एक नंबर. माझ्या बाबूचो नंदू माझ्या चांगली गेला. काढा तू काढा. असू द्या, असू द्या. हो, उठला. उठलं जागाच आहे तो. अरे सोनू जागा आहे बाबू तू. आत्या बघ सोनू बघ आले बाबू माझ्या. कधीतरी म्हण बरी आहेस म्हणून. आपल्या घरात तुमचं स्वागत आहे. आली सोनू जागा आहे. ते कपडे घातले. अरे बापरे, भारी. एक नंबर. बापरे, देवाकडे घेऊन जा पहिला. तर मंडळी, आपण सकाळी आपल्या घरी पोचल्याच्या नंतर आम्ही जास्त काही विषय केला नाही म्हणजे मी ब्लॉगच कंटिन्यू केला नाही. म्हटलं संध्याकाळी करेल. एवढे थकून आलेलो, झोप अजिबात नव्हती. तर आलो आणि आपल्या विकास काकाने बघितलं आपल्या बाबूचं कसं वेलकम केलं, खूप छान पद्धतीने ते सगळं दाखवलं. आणि नंतर फ्रेश बिश होऊन ते सामान गाडीवरचं उतरवण्यात हे ते त्याच्यात बिझी म्हणजे बिझी होतो मी. विसरूनच गेलो की ब्लॉग शूट करायचा आपल्याला. संध्याकाळी मस्त जरा, संध्याकाळी नाही दुपारी जाऊन जरा एक आपला मूर्ती बघून आलो. त्याचं काय फायनल असेल ते सगळं करून आलो. आणि आता निवांत बसलो. आता वाजले संध्याकाळचे रात्रच झाले, ऑलमोस्ट 8:30 पावणे 9 झाले. म्हटलं आता थोडंसं वरचा कपडा बांधून घ्यायचं आहे. आजचा ट्रॅव्हलिंगचा आणि आजच्या दिवसाचा ब्लॉग मी आज रात्रीच एंड करेन. तो कपडा आपला जो काय बांधायचा विषय आहे तो बघा कसं काय. आपलं माईकचं जे व्हिडिओ तुम्ही ऐकलात ते बेटरपैकी म्हणजे थोडं व्यवस्थित होते. जरा खाऊन पिऊन बांधतो, कारण की एकदा बांधायला घेतलं ना मग ते आम्हाला जेवायला नाही मिळणार. तर त्याच्यात थोडं व्हॉईसचं थोडं इश्यू होत होता, पण ठीक आहे. आपण नंतर ते कधी ना कधी सॉर्ट आउट करू, काहीतरी माईकचं किंवा काहीतरी जुगाड करून, माईक चांगला घेऊन म्हणा किंवा काय. पण सध्या ठीक आहे विषय. आणि सध्या सगळे काही लोक आपल्या कामात बिझी आहेत. मी निवांत बसलो आणि गावी भाई एकदम वेगळीच फिलिंग आहे गावी. शब्दात सांगताच येणार नाही अशी फिलिंग आहे. थंड पण लागतं आमच्याकडे. एवढं गार असताना पण कुठे गेला फॅन कुठे गेला बघा. फॅन लावलाय का तर कपडे सुकायला, कपड्यांचा विषय करण्यासाठी. थंडी वाजते पण ठीक आहे. आजचा ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग जरा मला आवडला ह्या टायमाचा. थोडासा म्हणजे आवाज गेला, व्हॉइसवर जास्त द्यायची गरज नाही पडणार. मजा आली. प्रवास पण चांगला झाला, एवढा काय विषय झाला. आता बायको मॅगी बनवते ती खाऊया आणि निवांत
राहूया आणि आपले पुढचे गणपतीचे ब्लॉग कसे करायचे आणि हा आजचा ब्लॉग लवकरात लवकर कसा टाकायचा त्याचा थोडा विचार करूया. तर म्हणजे आपण आपला पडदा बिडदा बांधायचा विषय घेतलेला आहे करायला. हा मेन मोठा पडदा आहे आणि तो पहिला आपण मारून घेतो, त्यानंतर मग साईडची झालर आणि मग बाकीचा मकर विकर. आणि या दोघांचा काय विषय आहे का? हाय, जेवली तू? जेवली का? तर गुड मॉर्निंग. कालचा ब्लॉग एंड नाही केला, तो एंड करायला म्हणून मी आता शूट करतोय. रात्री आम्ही जेवलो ते पडदा बांधायला तुम्हाला दाखवलं होतं, तेवढाच बांधला. नंतर काय विषय केला नाही. नंतर सगळे थकलेले त्यामुळे झोपलो. तर आजचा मोठा ब्लॉग जो होता, अर्धा मोठा ब्लॉग आणि अर्धा आम्ही ते जो गावी आल्यावर नॉर्मल जे शूट केलं ते कसं वाटलं मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. गणपती आज विषय सगळं जास्त नसेल ना, आज विषय भरपूर आहेत. डेकोरेशन सगळी तयारी करायची. तर आजचा ब्लॉग पण तुम्हाला खूप आवडेल, बघा. आजचा ब्लॉग वेगळा बनेल, प्रत्येक दिवसाचा प्रत्येक वेगवेगळा ब्लॉग 100%.